पहिलं तर तुम्ही एक कमेंट बघून घ्या काय आहे ती. तुला अशी थोडीफार लाज शरम वाटत नाही का? काळी. हा, बरोबर ओळखलं तुम्ही. ह्याला काय म्हणायचंय ती. पहिलं तर तुला मी हे सांगते, मला लाज शरम वाटाय मी का उघडी नाचते व्हिडिओ मध्ये, का असलेली व्हिडिओ असतात माझं, का मी अंग प्रदर्शन करते व्हिडिओ मध्ये, तेव्हा मला लाज वाटाय. लाज तर तुला वाटली पाहिजे असल्या गाण्यारड्या कमेंट करायला. बरं, ह्यानी माझ्या एकाच व्हिडिओला नाही असल्या कमेंट केल्या, तर माझ्या बऱ्याच व्हिडिओला असल्या कमेंट केलेल्या आहेत ना गाण्यारड्या, तर त्या कमेंट मी स्क्रीनवरती लावू सुद्धा शकत नाही. आणि बघा, ह्याचा जी टीपी आहे तो लहान मुलाचा आहे. मला फोन आला म्हणून मला कट झाला बरं का व्हिडिओ. तर बघा, ह्या अशा लोकांना आहे ना बोलून काही फायदा नसतो या, कारण ह्यांना इज्जतच नसती या. ना घरामध्ये इज्जत ना बाहेर कुठं इज्जत. म्हणून हे काय करतात, ह्या सोशल मीडियावरती येऊन अशा बायकांना वाईट वागत्या कमेंट करत राहतात. बरं, ह्यांच्यामध्ये एवढी हिंमत पण नसती समोर येऊन बोलण्याची. समोर येऊन जर असं काय गाण्यारडं बोलली तर मी तर म्हणते माझ्यासारखी तर कुत्र्यासारखी यांना हाणल. समोर येऊन बोलण्याची यांची अजिबात लायकी नसती. म्हणून ही काय करतात, अशी कुत्र्यासारखी कमेंट मध्ये येऊन भुकत्यात. आणि एखादं चांगलं काम करतय किंवा ते त्याचं व्हिडिओ काढतय, आणि प्रत्येक महिलेला, मी तर म्हणते प्रत्येक महिलेला ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. काही लोक मला अशा देखील कमेंट करतात की तुला असल्या कमेंट येतात गाण्यारड्या तर व्हिडिओ नको काढूस. का? तुमच्या बापाचा काय तोटा होतो या? माझा मोबाईल आहे, मी माझा रिचार्ज करते माझ्या मोबाईलला. तुम्हाला कशाचा त्रास कशाचा होतो या? तुम्हाला नसेल माझा व्हिडिओ पटत तर ब्लॉक करून टाका. मला इथं नियम द्यायला येवच नका. मला माझं जेवढं मला पाहिजे तेवढं ज्ञान आहे, आणि माझ्या ज्ञानावरती माझ्या बुद्धीवरती मी या सोशल मीडियावरती 4 रुपये कमावते. ना की अश्लीलपणा करून कमवत, ना की काय गाण्यारडं काम करून कमवत. मी माझ्या कष्टाचंच म्हणता येईल. व्हिडिओ काढणं काय सोपं नाही, कष्टाचं काम आहे. ज्यांना वाटतंय ना व्हिडिओ काढणं लय सोपं आहे, जे व्हिडिओ काढतंय ना त्यांना एकदा जाऊन विचारा व्हिडिओ काढणं सोपं आहे का, आणि नंतर मी असल्या गाण्यारड्या कमेंट करायला या. बरं, मी काय म्हणते, आता काही चांगली पण लोक आहेत, ती मला म्हणतात बरं का, रुपाली ताई नका अशा लोकांकडे लक्ष देऊ आणि नका अशा लोकांना रिप्लाय देऊ. तुम्हाला मी सांगते की या सोशल मीडियावरती जवळजवळ माझं 2-4 चॅनल आहेत. तर त्या चॅनलवरती मी कुठल्याही प्रकारचं ह्यांना रिप्लाय देत नाही.